तुम्हाला हा व्यवसाय करत असताना सर्वात पहिले तर लाच सोडली पाहिजे. एका इंजिनियरचा पगार किंवा एका IT पार्क मधल्या एका मुलाचा पगार या फार्म मधून सहज मिळू शकतो. तुम्ही आता बाहेर बाकीच्या फार्म मध्ये पण फिरत असाल, तर तिथे तुम्हाला साधारणतः कोणत्या चुका झालेल्या दिसतात? सोबत आपल्याकडून जर कोणी मादीतून घेतल्या तर त्याच्यातून जे काही उत्पन्न होणारे जे पिल्लं आहेत त्यांना आपण विकण्यासाठी चांगलं मार्केट सुद्धा मिळवून देतो. शेतकऱ्याला त्यावेळेस समजतं की बाबा आता आपलं नुकसान झाल्याने मी चुकलोय आणि आता त्याची काळजी घेतली पाहिजे. याच्यामध्ये भरपूर स्कोप आहे, स्पर्धा फार कमी आहे आणि जागतिक लेवलला याची मागणी सुद्धा खूप आहे. त्यामुळे ह्या व्यवसायाला पुढे कधीच मरण नाही असं मला वाटतं. साधारणतः सगळ्यात जास्त खर्च कशावर होतो आपल्याला जर पीक फार्मिंग करत असेल तर? सर्वात जास्त खर्च हा खाद्यावरती होतो, कारण खाद्य त्यांचं महाग असतं. साधारणपणे 28 रुपये किलो पासून ते 35 रुपये किलो पर्यंत वेगवेगळ्या व्हरायटीचं फीड असतं. एका जनावराला एका मादीला वर्षाला 15,000 रुपये पर्यंत पशुखाद्याचा खर्च येतो. त्यामुळे खाद्यावरती भरपूर खर्च होतो. सोबतच काय होतं की इन्फ्रास्ट्रक्चरला सुद्धा भरपूर खर्च होतो. त्यामुळं प्लांट करत असताना इन्फ्रास्ट्रक्चरवरती थोडा कमी खर्च करावा. शेतकरी काय होतं की इन्फ्रास्ट्रक्चरवरती जास्त खर्च करतो, कुठे जाळ्या बनवताना खूप हेवी मटेरियल वापरतो किंवा काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतो. तर तसं न करता जे गरजेचं आहे बाबा पार्टिशनला बाबा पाईप्स मध्ये किंवा मॅश जाळी अशा पद्धतीची वापरून जर तुम्हाला तसं काही पार्टिशन्स करता येत असतील किंवा बांबूचा वगैरे वापर करून तुम्हाला स्वस्तात पार्टिशन करता येत असतील तर ते स्वस्त पार्टिशन्स करावे. त्याच्याऐवजी तो खर्च म्हणजे अनपेक्षित खर्च तिथे करण्यापेक्षा जनावरांना चांगला फीडर बॉक्स घ्यायचा किंवा जनावरांना नळ बसवले, पाण्याचे वॉटर टॅप जर बसवले तर तिथे तुमची रोगराई कमी होऊ शकते. तर तो खर्च इकडे चुकीचा खर्च करण्यापेक्षा चांगल्या गोष्टींमध्ये खर्च करावा. कारण पाणीचा सुद्धा आता जर पाण्याला जर आपण वॉटर टॅप आपण बसवले आहेत तर वॉटर टॅप मध्ये काय होतं की डायरेक्ट टाकीतून पाणी येतं, त्यामुळे कुठल्या जनावरांचं उष्ट पाणी एकमेकांना मिळत नाही. एखाद्या जर भांड्यामध्ये जर आपण पाणी त्यांना दिलं तर काय होतं की दुसऱ्या जनावरांनी त्यात त्यांचं पाणी उष्ट होतं किंवा एखाद्या जनावरांनी त्यामध्ये जाऊन विष्ठा केली किंवा लघवी केली तर दुसरं परत तेच पाणी ते जनावर पिणार, मग एकाला झालेला आजार पूर्ण फार्म मध्ये पसरतो. त्यासाठी पाण्यासाठी आपण जे नळ वापरलेत, जे नळ मिळतात अशा पद्धतीचे ते नळ आपण युज केले पाहिजेत. त्या नळाने डायरेक्ट पाणी मिळतं. तसेच आपण टाकीमध्ये त्यांना लागणारे औषधं सुद्धा सोडू शकतो. त्यामुळं औषधं देण्यासाठी ते उपयुक्त ठरतं. तसेच फीडर बॉक्स आहेत. फीडर बॉक्स मध्ये काय होतं की आपण फीड आज जर टाकलं तर ते फीड वाया जात नाही, प्रॉपर फीड आपण जनावरांना देऊ शकतो आणि मोजून फीड आपल्याला टाकता येतं. सुरुवातीला तुम्हाला खर्च किती झाला शेडचा वगैरे, म्हणजे खर्च कुठे कुठे झाला आणि कसा झाला सुरुवातीला? साधारणपणे 1000 स्क्वेअर फूटचं शेड करायला संपूर्ण जर शेड फरशी वगैरे सगळं जर धरलं, इक्विपमेंट सहित धरलं तर 2.5 ते 3 लाखापर्यंत खर्च जातो. आणि जनावरांचा खर्च साधारणपणे 25 ते 30 हजार रुपयाला मादी मिळते. लागवडी योग्य मादी किंवा कदाचित गाभण मादी सुद्धा मिळते तुम्हाला. आणि पिलं जर घ्यायला गेलं तर पिलं 6 ते 7 हजार रुपयाला पिलं मिळतात. चांगल्या फार्म मधून जनावर घेतलं पाहिजेत, वॅक्सिनेटेड जनावर घेतलं पाहिजेत. उगाच कुठून पण स्वस्त मिळतंय म्हणून जनावर घेतलं तर तुमच्या जर पहिली जर जनावर असतील तर तुमचं सगळी जनावर दगवू शकतात. जर एखादा रोग जर आला तर सगळी जनावर तिथे दगवू शकतात. त्यामुळे चांगल्या फार्म मधून चांगल्या जातीची जनावरं घेणं गरजेचं आहे. काय बघून घेतलं पाहिजे त्यांच्यामध्ये? चांगल्या प्रजातीची जनावरं पाहिजेत. तुम्ही त्या फार्म मध्ये वॅक्सिन्स वेळेवरती केले जातात का, स्वच्छतेची काळजी घेतली जाते का, स्वाईन फिव्हर किंवा एपीएमडी अशी लसीकरण केलेली आहेत का हे तपासून घेतलं पाहिजे. पिलं घेताना सुद्धा समजा जर तुम्ही 10 आणि 12 किलोची पिलं घेतायत तर ती पिल्लं बाबा 40 दिवसाची 45 दिवसाची आहेत का 4 महिन्याची आहेत हे सुद्धा पाहिलं पाहिजे. कारण काय होतं काय काय शेतकरी फसवतात, लहान पिलं जी वजनाने वाढत नाहीत अशी पिलं सुद्धा तुम्हाला कमी दिवसाची आहेत असं सांगून देतात. तर त्यामध्ये त्यांचे रिपोर्ट चेक केले पाहिजेत, रेकॉर्ड ते मेंटेन करतात का ते पाहिलं पाहिजे. ते रेकॉर्ड पाहूनच तुम्ही अॅनिमल घेतले पाहिजेत. मग तुमचा डेली रुटीन काय काय असतं दररोज आल्यानंतर? आता सर आम्ही सकाळी 7:30-8 वाजता फार्म मध्ये काम चालू करतो. त्यावेळेस आम्ही सर्व जनावरांची पहिले आम्ही विष्ठा उचलून आपण जे त्यांच्यासाठी शेणखतासाठी जे बाहेर ब्रॅकेट्स तयार केलेले आहेत त्यामध्ये आपण शेणखत टाकतो आणि त्याच्यानंतर आपण पूर्ण हाय प्रेशर पंपाद्वारे आपण पूर्ण फार्म धुवून घेतो. त्याच्यानंतर आपण फार्म मध्ये चुना मारून घेतो. चुना मारल्यानंतर आपण जनावरांना त्यांचं फीड देतो. फीडर बॉक्स मध्ये त्यांचं फीड टाकतो. जनावरांना खाद्य टाकल्यानंतर आपण प्रत्येक नळामधून पाणी येते का ते पाणी चेक करतो. औषध उपचार कुठल्या जनावर खात नसेल खायला टाकल्यानंतर तर ते आपण बघून आपण त्यांना योग्य ते औषध उपचार करतो.
दिवसातून किती तास आपल्याला फार्म मध्ये राहायला लागतं? साधारणपणे सकाळी माझे 2 तास जातात आणि संध्याकाळचे 1.5 ते 2 तास जातात. यामध्ये दिवसभरात मला 4 तास जातो. परंतु ब्रीडिंगचा फार्म करत असताना तुम्हाला रात्रंदिवस फार्मवरती लक्ष ठेवावं लागतं. कारण जर एखादी मादी व्हायला झाली असेल तर ती मादी व्हेती, त्याच्यानंतर आपण त्यांची पिल्लं घेऊन आपल्याला ते स्वच्छ कापडाने पुसावे लागतात. त्यांची नाळ कापावी लागते, त्यांची शेपटी कापावी लागते, दात कापावे लागते, अशी काही काळजी घ्यावी लागते. त्यासाठी ज्यावेळेस मादी येणार असेल तर तुम्हाला रात्र सुद्धा जागावं लागते. आता तुम्ही एवढा सगळा अनुभव सांगताय, मला सांगा की एखाद्याला सुरुवात करायची असेल तर त्याने कशा प्रकारे सुरुवात करावी या व्यवसायात उतरताना, आणि कोणती कोणती काळजी घेऊन यामध्ये उतरलं पाहिजे, किती पीक पासून त्यांनी सुरुवात केली पाहिजे? जर नवीन शेतकरी असतील आणि जर अनुभव नसेल तर मी असं म्हणेल की त्यांनी सुरुवातीला बच्चे विकत घ्यावे आणि त्याच्यावरती फॅटनिंगचं काम करावं. फॅटनिंगचं काम करत असताना समजा त्यांनी 50 पिल्लं घेतली, फॅटनिंगचं काम केलं तर काय होईल, 6 ते 7 महिन्यामध्ये त्यांना एक 80-90-100 किलोची पिल्लं मिळतील. 90-100 किलोचं जनावर झाल्यानंतर त्यातून ते मादी सिलेक्ट करू शकतात किंवा यात बाबा लांब मादी कोणती, चांगली मादी कोणती वाटते ती मादी ते व्यवस्थित सिलेक्ट करू शकतात. 50 मध्ये समजा त्यांनी 10 माद्या बाजूला काढल्या तर 40 पिल्लं ते विक्रीला देऊ शकतात. 40 पिल्लं विक्रीला दिल्यानंतर त्यातून जे पैसे येणार आहेत तेच पुढच्या तुम्ही परत माद्यांना ते खाण्यासाठी त्याचा खर्च करू शकता. आणि त्याच वेळेमध्ये एक चांगले नर आणून त्या मादींना तुम्ही लागवड करून त्या मादींपासून उत्पादन घेऊ शकता. तुम्ही आता बाहेर बाकीच्या फार्म मध्ये पण फिरत असाल तर तिथे तुम्हाला साधारणतः कोणत्या चुका झालेल्या दिसतात ज्या तुम्ही अनुभवातून शिकलेल्या होत्या? काय होतं सर, खरं तर हा व्यवसाय पारंपरिक पद्धतीने महाराष्ट्रामध्ये केला जायचा. तर त्यामध्ये काय असायचं की गावठी जनावरं किंवा यातून विदेशी जनावरांना क्रॉस केलेली जनावरं बाहेर सोडलेली असायची. बाहेर आपण बघायचो पहिले की रस्त्याच्या कडेला किंवा आपल्या गावामध्ये गटारांमध्ये ही जनावरं लोळत पडलेली असायची. यामध्ये काय असायचं की जर आता मी शेतकरी आहे आणि माझी जर 100 जनावरं जर मी बाहेर सोडलेली असतील तर त्यातून आता त्या मादीतून जे उत्पादन मिळणार आहे तर त्यातले जे जगल ते आपलं आणि जे मरेल ते देवाचं, अशा पद्धतीने पहिले फार्मची सिस्टीम असायची. किंवा मग त्यांना कुठेतरी कोण खरकट वगैरे आणून तिथे टाकायचं किंवा गावातील काही लोक तिथं समजा आपल्या दारात जर एखादं खरकट कुठेतरी उकिरड्यात टाकायचं मग त्या जनावरांनी तिथे जाऊन ते खरकट खायचं किंवा दूषित पाणी प्यायचं. यामुळे गावांमध्ये रोगराई सुद्धा वाढण्याचं प्रमाण वाढलं. परंतु आता बऱ्यापैकी 90% मधल्या जो स्वाईन फिवरचा जो आजार आला, या आजारांमुळे बाहेरची जनावरं दगावली गेली आणि गव्हर्नमेंट सुद्धा बऱ्यापैकी महानगरपालिकेने या मोकाट फिरणाऱ्या जनावरांवरती प्रतिबंध लावल्यामुळे ही जनावरं आता बंदिस्त झालेली आहेत. पण बंदिस्त शेड करताना लोक आता ती चूक पुन्हा करतात की जनावरांची काळजी व्यवस्थित घेत नाहीत. लहान म्हणजे साधारणपणे 40-50 किलोची मादी झाली की तिला क्रॉस करतात, पण ही मादी 40-50 किलोची मादी क्रॉस केली की तिचा पिशवीचा तेवढा विकास झालेला नसतो. त्यामुळे मग पिलांची संख्या कमी होते आणि पिलांची संख्या कमी झाल्यानंतर सोबत काय होतं की त्याला प्रॉपर असं डिलिव्हरीसाठी त्यांनी डिलिव्हरीचे केजेस बनवलेले नसतात, फॉर्मिंग क्रेट्स बनवलेले नसतात किंवा त्यांना ती योग्य जागा दिलेली नसते. त्यामुळे ही गर्दीमध्ये वगैरे पिलं होण्याचे फार प्रमाण असतं आणि मग गर्दीमध्ये पिलं झाली किंवा ती मादी जर गोंधळली तर ती अंगाखाली पिलं चिंगडून टाकते. मग समजा त्यातून सुद्धा 6 आणि 7 पिलं जर झाली म्हणजे मुळातच पिलं कमी होतात, अशक्त होतात आणि त्यातूनही ती पिलं अंगाखाली चिंगडून वगैरे मरतात. मग तुम्हाला मादी मागे 2 आणि 3 पिलं मिळतात. मग 2-3 पिल्लं घेऊन जर तुम्ही फार्म जर करणार असेल तर तो फार्म फेल जातो. सोबतच पिलांमध्ये सुद्धा जर तुम्ही पिलं बाजूला काढली म्हणजे पिलं उत्पादनासाठी बाजूला काढली तर त्या पिलांना सुद्धा योग्य आहार मिळत नाही. प्रथिनयुक्त आहार न दिल्यामुळे जनावरांना जेवढं प्रोटीन गरजेचं आहे, जेवढं फॅट गरजेचं आहे तेवढं जर नाही मिळालं तर जनावरांची जर ग्रोथ 6 महिन्यामध्ये 100 किलो मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे होत असेल तर तीच ग्रोथ तिकडे 1-1 वर्ष लागते. मग समजा जर आपण 15 किलोची पिल्लं आणली, 15-20 किलोची पिल्लं आणली तर ती 100 किलो व्हायला 10 ते 11 महिने लागतात. मग तुमचा खर्च तो गेलेलाच असतो, खाण्यासाठी तो खर्च तिथे गेलेला असतो. मग काय होतं की शेतकरी वॅक्सिनेशनची काळजी घेत नाही. त्यांना वॅक्सिनेशन व्यवस्थित वेळेवर न केल्यामुळे आणि कुठूनही जनावरं आणल्यामुळे फार्म मध्ये रोगराई वाढते, मग जनावरं दगावतात. मग अख्खे जवळजवळ असं शेकडो जनावरं मेलेली आपण फार्म मध्ये बघतो. मग शेतकऱ्याला त्यावेळेस समजतं की बाबा आता आपलं नुकसान झाले नाही, मी चुकलोय आणि आता त्याची काळजी घेतली पाहिजे. तर ही जर काळजी वेळेत जनावरांसाठी घेतली पाहिजे. तसं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पाण्याचं व्यवस्थापन, पाणी त्यांना चांगलं स्वच्छ आणि शुद्ध पाणी मिळालं पाहिजे. सोबत त्यांची जागा कोरडी पाहिजे. लोक काय करतात की फार्म स्वच्छ ठेवत नाहीत, 3-3, 4-4 दिवसातून एकदा फार्म धुतात. मग ते जनावरांची विष्ठा आणि त्याच्यामध्ये जनावर भरली की पुन्हा रोगराई वाढण्याचं प्रमाण वाढतं. सोबत सर जनावरांना वेळेवरती उपचार करत नाहीत. व्यवस्थित जर उपचार त्यांना वेळेत जर उपचार नाही केला तर मॉर्टिलिटीचं प्रमाण वाढतं. असे छोटे मोठे प्रॉब्लेम्स आहेत. तसंच बायोसिक्युरिटी,
शेतकरी बायोसिक्युरिटीचा अजिबात विचार करत नाही. हा. कुणी कुठल्या फार्म मधून जातो, आज ह्या फार्म मधून त्या फार्म मध्ये शेतकरी जातो, मग इथला आजार त्या फार्म मध्ये होतो. मग समजा जर एखाद्या एरियामध्ये 4 ते 5 फार्म असतील तर ते एका फार्म मध्ये आजार आला तर तो 4ही फार्म मध्ये येतो. बरोबर. त्यासाठी बायोसिक्युरिटी सुद्धा पालन केलं पाहिजे. तसंच मॉडर्न टेक्नॉलॉजी ज्या आलेल्या आहेत त्या मॉडर्न टेक्नॉलॉजीचा शेतकरी उपयोग करत नाही. मग हा उपयोग शेतकऱ्यांनी केला पाहिजे आणि शेतकऱ्यांच्यात तो बदल झाला पाहिजे. मग यासाठीच मला वाटतं की ते प्रशिक्षण तुम्ही म्हणला सुरुवातीला ते हो. महत्वाचं असतं. नक्कीच प्रशिक्षणाचा खूप फायदा होतो. हम्म. प्रशिक्षणामुळे तुम्हाला ह्या ज्या मी छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या बरोबर. या सर्व गोष्टी तिथे शिकवल्या जातात. हम्म. जनावरांची काळजी कशी घ्यायची, जनावरांचं संगोपन कसं केलं जातं. हम्म. काय होतं, पारंपरिक पद्धतीने शेतकरी करत बसतो हम्म. आणि शेतकरी बांधव मग तिथे आपले पैसे लावतो, सगळं भांडवल लावतो, हम्म. कर्ज काढून भांडवल लावतो हम्म. आणि मग शेतकरी असा तोट्यात जातो. हम्म. मग मग लोक म्हणतात की हा व्यवसाय फायदेशीर नाहीये. हम्म. तर तसं नाहीये. हा व्यवसाय जर फायदेशीर करायचा असेल तर तुम्हाला जगामध्ये जे नवनवीन उपकरणं किंवा नवीन नवीन टेक्निक ज्या उपलब्ध आहेत त्याचा वापर केला पाहिजे आणि त्या पद्धतीने आपण शेतकऱ्यांनी चाललं पाहिजे. आतापर्यंत तुम्हाला किती वर्षाचा अनुभव झाला या व्यवसायामध्ये? या व्यवसायामध्ये सर मला साधारणपणे 6 ते 7 वर्षांचा अनुभव आलेला आहे. यामध्ये खूप तोटे फायदे मी पाहिले. एवढा तोटा खाऊन सुद्धा, म्हणजे कित्येक वेळा तोटा खाऊन सुद्धा पुन्हा हा व्यवसाय करू वाटणारा हा एकमेव व्यवसाय आहे. कारण व्यवसायामध्ये फायदा नक्कीच आहे या, पण तो नुसता फायदा आहे म्हणून व्यवसाय करू नये, तर त्याचं व्यवस्थित प्रशिक्षण घेऊन व्यवस्थित अभ्यास करूनच हा व्यवसाय करावा. आता आपण याच्यावर येऊया की मला सांगा की आपल्याला सरासरी वार्षिक उत्पन्न किती मिळतं या व्यवसायातून? साधारणपणे या व्यवसायामधून जर तुम्ही एक 20 माद्यांचा जर फार्म केला तर तुम्हाला साधारणपणे वर्षाला एका मादीतून 20 पिल्लं मिळतात. तर 350 ते 400 पिल्लं तुम्हाला मिळतात. अगदी 5,000 रुपयाने जरी पिल्लं मिळली तर तुम्हाला साधारणपणे वर्षाला तुम्ही 18 ते 20 लाख रुपयाचं उत्पादन यातून काढू शकता. त्यामधून खर्च वगळता अगदी 50% जरी नफा धरला तर तुम्ही 10 ते 12 लाख रुपयाचा नफा यातून कमवू शकता. एका इंजिनियरचा पगार किंवा एका IT पार्क मधल्या एका मुलाचा पगार या फार्म मधून सहज मिळू शकतो. तसेच हा फार्म करत असताना घरातल्या महिला सुद्धा या व्यवसायामध्ये भाग घेऊ शकतात आणि तुम्ही तुमचा बाकी इतर व्यवसाय किंवा इतर नोकरी करून सुद्धा हा फार्म तुम्ही करू शकता. सकाळी 2 तास आणि संध्याकाळी 2 तास जर या व्यवसायाला दिले तर अतिशय चांगल्या प्रकारे फॅटनिंगचा फार्म तुम्ही करू शकता. आता या व्यवसायाचं तुमचं पुढचं एक्सपान्शन प्लॅन कसं असणार आहे? काय काय करणार आहात तुम्ही? आता आमचं टार्गेट आहे की 100 माद्यांचा फार्म करायचा. 100 माद्यांमधून पिल्लांचं उत्पादन घ्यायचं आणि त्याचं पुढे फॅटनिंग सुद्धा करायचं. फॅटनिंग करण्यासाठी सर काय झालंय, आता ड्रायफीड वरती जर फॅटनिंग केलं तर आता 2 रुपये चांगले मिळतात. त्यासाठी एक्सपोर्ट क्वालिटीचा जर माल आपण तयार केला तर बाहेरचं गिराईक महाराष्ट्रामध्ये येऊन स्वतः इथून माल घेऊन जातं. त्यासाठी चांगल्या प्रतीचा माल उत्पन्न करण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. आता आपल्या फार्म मध्ये किती आहेत पीक? आता आपल्या फार्म मध्ये लहान मोठी जनावर 50 ते 60 जनावर आहेत. 50 ते 60 जनावर आहेत. आणि आता मला सांगा की याचं विक्रीचं नियोजन तुमचं कसं असतं? कशी विक्री करता तुम्ही? तर यामध्ये पिल्लं विकत असताना नगावरती पिल्लं विकली जातात. काही ठिकाणी किलोवरती सुद्धा विकली जातात, परंतु किलोवरती ती पिल्लं विकायला शेतकऱ्याला परवडत नाहीत. परंतु 6 ते 7,000 रुपयाच्या रेटमध्ये आपण पिल्लं विकतो. 45 ते 60 दिवसांपर्यंतची पिल्लं. आणि मादी जर असतील तर 25 ते 30,000 रुपयाला मादी विकतो. डिपेंड आहे ब्रीड कोणता आहे, तुम्ही फार्म कसा करताय त्याच्यावरती डिपेंड आहे. तुम्हाला 10,000 मध्ये सुद्धा मादी मिळते, 3,000 सुद्धा पिल्लं मिळतात. पण तुम्ही मी जसं सांगितलं तसं रेकॉर्ड मेंटेन करताय का, जनावरांची काळजी घेताय का आणि जनावरांचं ब्रीड कोणतं आहे याच्यावरती हा रेट ठरला जातो. तसेच फॅटनिंगचा जो माल आहे तो फॅटनिंगचा माल जर तुम्ही हॉटेल वेस्टेज वरती करत असाल तर आता दर थोडे कमी आहेत, परंतु 100-120 रुपयाचा दर तुम्हाला मिळून जातो. ते जर तुम्ही हॉटेल वेस्टेज न करता तुम्ही जर का फीड वापरत असला तर तुम्हाला 200 ते 250 रुपयापर्यंत रेट मिळून जातो. तुम्ही रेकॉर्ड ते मेंटेन कसं ठेवता? आता आपण रेकॉर्ड मेंटेन करत असताना प्रत्येक मादीचा एक नंबर आहे, 1 ते 100 पर्यंतचे नंबर असतात, 1, 2, 3, 4 असा. तो आपण रेकॉर्डला आपण त्या मादीचा नंबर असतो, आपण एक चार्ट तयार केलेला आहे, त्यामध्ये मादीचा नंबर लिहिला जातो. ती मादीला कोणत्या दिवशी तिला लागवड झाली होती, तिथून पुढचे कोणत्या दिवशी ती व्यायला झाली, ती तारीख, ती वेळ लिहिली जाते. समजा ती 12 वाजता व्यायला बसली तर 12ची वेळ ती किती वाजेपर्यंत व्यायली, समजा 2 वाजेपर्यंत ती व्यायली, 3 वाजेपर्यंत व्यायली, तर ती तेवढा वेळ त्याच्यामध्ये लिहिला जातो. सोबत किती पिल्लं झाली ते त्याच्यामध्ये मेन्शन केलं जातं, किती नर झाली किती मादी झाली. त्याच्यानंतर एक 45 दिवसाचा हा पूर्ण चार्ट असतो. या चार्ट मध्ये समजा तुमची 10 पिल्लं झाली तर 10 पिल्लं पहिल्या दिवशी काय काय काम करायचं या चार्ट मध्ये आपण लिहिलेलं आहे. तर पहिल्या दिवशी त्याचं नाळ कापायची असते, नाळ दोरीला बांधून नाळ कापायची असते, त्यांचे मोठे असणारे दात काढायचे असतात, त्यांना
त्यांना पुसून घ्यायचं असतं. हे सगळं केलं का याचं मार्क केलं जातं. नेक्स्ट तुम्ही थर्ड डे ला तुम्हाला त्याला आयर्नचं इंजेक्शन द्यावं लागतं. ह्या पिलांना जन्मताना आयर्नची डिफिशियन्सी असते, त्यामुळं यांना ॲमिनिया होण्याचं प्रमाण जास्त असतं. म्हणून यांना आयर्नचं इंजेक्शन दिलं जातं 1 ml. तर ते इंजेक्शन टोचलं का, तर ते टोचल्यानंतर त्याचा सुद्धा रेकॉर्ड मध्ये आपण नोंद करतो. चौथ्या दिवशी त्यांना आपण मल्टीव्हिटॅमिन देतो. हे सुद्धा 1 ml देतो, त्याचा सुद्धा आपण मार्क करतो की बाबा 10 पिलांना दिलं का. त्याच्यानंतर आपण 7व्या दिवशी त्यांना डिवॉर्मिंग करतो, कारण जंताचं प्रमाण पिलांमध्ये जास्त असतं, त्यामुळे जंत देतो. कारण 7व्या-8व्या दिवसानंतर पिल्लू थोडं थोडं आईसोबत खायला चालू करतं. मग बाहेरचं ज्यावेळेस अन्न खातो त्यावेळेस त्यांना जंत होण्याचं प्रमाण वाढतं, त्यामुळे आपण त्यांचं डिवॉर्मिंग करतो. आणि तिथून पुढे परत हाच डोस आपण 1 आठवड्याने पुन्हा रिपीट करतो. आणि त्याच्यानंतर 30व्या दिवशी आपण त्यांना 30 ते 31व्या दिवशी आपण त्यांना स्वाईन फिवरचं वॅक्सिन करतो. आणि तिथून पुढे परत 20-21 दिवसानंतर आपण त्यांना एपीएमडीचं वॅक्सिन करतो. सोबत 45 दिवसानंतर आपण ज्यावेळेस मादीपासून पिलं वेगळी करतो त्यावेळेस त्या पिलांना आपण डिवॉर्मिंग पुन्हा एकदा करतो. ही सगळी प्रोसेस 45 दिवसाची आपण कागदावरती उतरून काढतो. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण मादी वेगळी करतो तेव्हा ती मादी पुन्हा परत कधी लागवड झाली याचं पुन्हा रिपीट चार्ट होतो. अशा पद्धतीने आपण याचं रेकॉर्ड मेंटेन करतो. रेकॉर्ड मेंटेन करायचं तुम्ही कुठे शिकला, कसं शिकला? जिथे मी प्रशिक्षण घेतलं आणि ज्या तज्ञांकडून मी शिकलो त्या सर्वांच्या तज्ञांकडून आपण थोडं माहिती घेऊन त्यातून हा चार्ट तयार केला. आता तुम्ही स्वतः उपचार कोणते कोणते करता फार्म मध्ये? फार्म मध्ये सगळे उपचार आपण स्वतःच करावे लागतात, कारण यासाठी वेटरनरी डॉक्टर्स तेवढे उपलब्ध होत नाहीत. कारण आपल्या गावामध्ये LSS डॉक्टर जे असतात किंवा जे वेटरनरी डॉक्टर्स असतात, तर LSS डॉक्टर हे गाय किंवा शेळीमध्ये त्यांचं प्रॅक्टिस असतं. वराहांमध्ये प्रॅक्टिस करणारे फार कमी डॉक्टर्स आपल्याला मिळतात, त्यामुळे शेतकऱ्याला स्वतःच्या यामध्ये डॉक्टर व्हावं लागतं. यामध्ये उपचार म्हणताल तुम्ही तर समजा खात असताना समजा सर्व जनावरांना जर आपण खायला टाकलं तर एखादं जनावरच बाजूला बसतं, जे आजारी जनावर आहे ते कान पाडून वगैरे एका बाजूला शांत झोपलेलं असतं. आपण समजून जायचं की ते जनावर आजारी आहे. मग त्यानंतर आपण त्या जनावराला तपासल्यानंतर आपला थर्मोमीटरद्वारे आपल्याला कळतं की त्याला ताप आहे का. प्रामुख्याने ताप असतो, कुठलेही जनावर आजारी असलं की त्याला पहिला ताप असतो, तो टेम्परेचर चेक करावं. टेम्परेचर चेक केल्यानंतर बाबा हे जनावर का आजारी आहे याच्यावरती आपण पुन्हा बघतो. तर काही जनावरांना धाप लागल्यामुळे सुद्धा ताप आलेला असतो. जनावरचा जर श्वास जर मोठा होत असेल तर त्याला धाप लागलेली असते, तर अशा वेळेस आपण समजायचं की त्यांना निमोनिया झालेला आहे. मग निमोनियाचे काही इंजेक्शन्स असतात, ते इंजेक्शन्स त्यांना आपण कोर्स पूर्ण करायचा, त्यातून ते जनावर व्यवस्थित होतं. काही जनावर असं होतं की दूषित पाण्यामुळे किंवा एकमेकांना चावल्यामुळे वगैरे जनावर आजारी पडलेले असतात, कुठेतरी ते जनावर कुचमलेलं असतं, त्यावेळेस आपण त्याला मेनोलेक्स वगैरे असे इंजेक्शन्स देतो. त्याच्यानंतर आपण दुसरं म्हणजे जर जनावरांना काळा लाल असा जर का पट्टा अंगावरती उठलेला असेल तर समजून जायचं की आपल्या फार्म मध्ये स्वाईन फिवरचा शिरकाव झालेला आहे. तर त्यावेळेस आपण त्वरित ते जनावर आपण वेटरनरी कॉलेजला घेऊन गेलो तर ते आपला त्याच्यावरती उपचार सांगतात. त्याच्यावरती खरं तर वॅक्सिनेशन केल्यानंतर हे आजार येतच नाहीत, पण जर आजार आलेच तर त्याच्यावरती हे उपाय आहेत की आपण त्यांना ताबडतोब वेगळं करावं. क्वारंटाईन जसं आपण कोविडमध्ये बघितलं तसं जनावरांना क्वारंटाईन केलं पाहिजे, त्यांना डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे त्याला इंजेक्शन दिले पाहिजेत. तसेच एपीएमडी मध्ये सुद्धा जर एखाद्या जनावराला लाळ असेल किंवा त्याच्या नखांना जर इजा झाली असेल तर ते सुद्धा जनावर आपण क्वारंटाईन केलं पाहिजे. तसेच जर एखाद्या जनावराला लागलं असेल म्हणजे शेपटीला वगैरे इजा झाली असेल किंवा कानाला दुसऱ्या जनावर चावल्यामुळे इजा झाली असेल तर त्या जनावरांना ताबडतोब आपण अँटीसेप्टिक स्प्रे वगैरे मारतो. जर एखाद्याला ताप आला असेल काय झालं असेल तर आपण लगेच त्यांना इंजेक्शन देतो. तुमच्या फार्मची खासियत अशी काय आहे की जेणेकरून एखाद्याला जर घ्यायचं असेल तर ते इथूनच त्यांनी घ्यावं असं तुम्हाला वाटतंय? कारण सर आपण सर्व जनावरांचं रेकॉर्ड मेंटेन करतो, चांगल्या प्रजातीचं आपण इथं संगोपन करतोय आणि सर्व प्राण्यांना आपण वॅक्सिनेशन वगैरे वेळेत करतोय. आणि हे सगळं करत असताना शेतकऱ्याला आपण इथे प्रशिक्षण सुद्धा देतोय. कोणी जर शेतकरी आला आणि तो जर इच्छुक असेल की मला फार्म करायचा आहे तर त्याला आपण संपूर्ण प्रशिक्षण यामध्ये मोफत देतोय. आणि सोबतच हे ट्रेनिंग झाल्यानंतर तुम्ही ज्यावेळेस फार्म चालू करता त्यावेळेस त्यांना कधीही कुठलीही अडचण आली तर समजा जेवढा माझा अनुभव आहे, जेवढी मला त्यांना मदत करता येईल तेवढी आपण त्यांना मदत करतो. सोबतच जर मोठ्या प्रमाणात जर काही प्रॉब्लेम आले तर आपण त्यांना याच्यातले जे तज्ञ डॉक्टर्स आहेत त्यांचं सुद्धा आपण त्यांना मार्गदर्शन मिळवून देतो. सोबत त्यांना चांगला पशु आहार कसा मिळवून द्यायचा, त्यांना कुठले मिनरल्स दिले पाहिजेत किंवा कुठली औषधं मिळवून दिली पाहिजेत, कुठली उपकरणं वापरली पाहिजेत आणि ती कुठून आणायची, हे सगळं आपण इथून त्यांना बायबॅक देतोय. सोबत आपल्याकडून जर कोणी मादी इथून घेतल्या तर त्याच्यातून जे काही उत्पन्न होणारे जे पिल्लं आहेत त्यांना आपण विकण्यासाठी चांगलं मार्केट सुद्धा मिळवून देतोय. त्यामुळे शेतकऱ्यांनी नक्कीच
फार्मला व्हिजिट करावी. नक्की शेतकऱ्यांनी आपल्या फार्मला व्हिजिट करावे. मला सांगा की विक्रीचं नियोजन कसं असतं, म्हणजे कसं त्यांचा रेट ठरवला जातो? जसं की तुम्हाला सांगितलं, फॅटनिंग जो फार्म आहे म्हणजेच मांस उत्पादनासाठी जे तयार केलेला फार्म आहे, त्यासाठी मांस उत्पादनवाले म्हणजे स्लॉटर हाऊसवाले आपल्याकडे येऊन ही जनावरं घेऊन जातात. तर ही जनावरं किलोवरती विकली जातात. साधारणपणे समजा एक 70-80 किलोचा जर जनावर असेल तर त्याला 250 ते 250 रुपयेपर्यंत रेट आहे. मग त्याप्रमाणे तुम्हाला ते इथे येऊन जनावरांची पाहणी करतात आणि कुठली रोगराई नाही का हे तपासतात. त्याच्यानंतर ते तुमची जनावरं तुमच्याबरोबर व्यवहार करून ती जनावरं घेऊन वजन करतात आणि वजनाप्रमाणे तुम्हाला जागेवरती रोख स्वरूपात किंवा ऑनलाईन स्वरूपात तुम्हाला ते पेमेंट देतात. तसेच पिल्लांमध्ये जर कोणी पिल्लांसाठी इच्छुक असेल तर ते डायरेक्ट शेतकरी येतात आणि शेतकरी येऊन ते पिल्लं बघून आपलं रेकॉर्ड बघून ती पिल्लं आपल्याकडून नगावरती खरेदी करतात. साधारणतः ऍव्हरेज रेट किती असतो? ऍव्हरेज 5,000 ते 8,000 पर्यंत पिल्लांचा दर असतो आणि जी फॅटनिंगची जनावरं आहेत त्यांचा दर साधारणपणे 180 ते 250-240 पर्यंत दर असतो. आता तुम्ही एवढा व्यवसाय करत आहात, एवढे वर्ष झाले करत आहेत, पुढे तुम्हाला भविष्य कसं वाटतं? हा पुढे फायदेशीर ठरू शकेल का? आता तुम्ही पुढे एक्सपान्शन प्लॅन पण करणार आहात, यामध्ये कसं वाटतंय पुढे कसं असू शकेल? नक्कीच याच्यामध्ये भरपूर स्कोप आहे. स्पर्धा फार कमी आहे आणि जागतिक लेवलला याची मागणी सुद्धा खूप आहे. त्यामुळे ह्या व्यवसायाला पुढे कधीच मरण नाही असं मला वाटतं. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी हा व्यवसाय करावा. खरं तर एखादा व्यावसायिक दुसऱ्या व्यावसायिकाला म्हणतो की हा व्यवसाय चांगला नाही, हा करू नको, का तर त्याला स्पर्धा नको. परंतु आम्ही असं सांगतो यामध्ये की शेतकऱ्यांनी यावं, हा व्यवसाय शिकावा आणि चांगल्या प्रकारे हा व्यवसाय करावा. अजून नवनवीन तंत्रज्ञान याच्यामध्ये आणावं, याच्यामध्ये जागतिक स्तरावरती हा व्यवसाय न्यावा असं मला वाटतं. कारण संपूर्ण जगामध्ये सर्वात जास्त डिमांड असणाऱ्या मटणांमध्ये, मांसामध्ये ह्या जनावरांचा पहिला नंबर आहे. त्यामुळे भारताकडून जास्तीत जास्त या मालाचं एक्सपोर्ट व्हावं यासाठी शेतकऱ्यांनी प्रयत्न करावा. मग तुम्हाला काय वाटतंय, एखादा जर नोकरी करत असेल आणि नोकरी सोडून त्यानं मग डायरेक्ट पीक फार्मिंग करावं का? कारण की नक्कीच प्रत्येकाच्या मनात असे प्रश्न असतात की नोकरी नको, आपण व्यवसाय करूया, मग ते नोकरी सोडण्याचा पण विचार करतात. त्याबद्दल तुमचं मत काय असेल? नक्कीच मला असं वाटतं शेतकऱ्यांनी इकडे वळावं. पण नोकरी करत सुद्धा तुम्ही हा व्यवसाय करू शकता. समजा तुम्हाला जर भीती वाटत असेल, म्हणजे काय होतं बहुतेकदा नोकरदारांना असं वाटतं की जर मी आज ही नोकरी सोडली तर ते थोडंसं इन्सिक्युअर होतात की बाबा माझा व्यवसाय पुढे चालेल का नाही. खरं तर त्या नोकरदारांसाठी हा व्यवसाय खूप चांगला आहे. तसेच तुम्हाला हा व्यवसाय करत असताना सर्वात पहिले तर लाज सोडली पाहिजे. तुम्ही जर तुम्हाला जर वाटत असेल की हा व्यवसाय घाण आहे, मला आता लाज वाटते, मी वरा कसं सांभाळू, तर तुम्ही हा व्यवसाय नाही करू शकत. परंतु नोकरदारांनी जर हा व्यवसाय करायचा असेल तर त्यांची नोकरी करत कुठेतरी साईड बाय साईड हळूहळू हा व्यवसाय चालू केला तर याच्यातून मी जसं मगाशी सांगितलं की थोडीशी पिल्लं आणून याचं संगोपन केलं, त्यातूनच माद्यांचं उत्पादन झालं, त्यातूनच माद्या तयार झाल्या, तर त्या माद्यांमधून आपल्याला अजून पिल्लांचं प्रोडक्शन मिळू शकतं. ती पिल्लं तुम्ही परत पुढे वाढवू शकता, त्याचं तुमचं सायकल चालू होऊ शकतं आणि त्यातून तुम्हाला 2 रुपये नफा होऊ शकतो. मग ज्यावेळेस तुम्हाला शुअरिटी होईल की बाबा काय नाही मला यातून चांगले पैसे मिळतात, त्यावेळेस तुम्ही ती नोकरी सोडू शकता. तर नोकरदारांना हा व्यवसाय करायला तर खूपच चांगला आहे. आता तुम्ही एवढी संपूर्ण माहिती सांगितली. तुमचं शेवटलं नाव, मोबाईल नंबर आणि पत्ता सांगा. एखाद्याला जर घ्यायचं असेल आपल्या फार्म मधून तर ते तुम्हाला डायरेक्ट संपर्क करू शकतील. नक्कीच. माझं नाव अभिषेक गोरखमाने, विलायक फूड्स अँड ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड आपल्या फर्मचं नाव आहे. 7350507772 हा माझा मोबाईल नंबर आहे. तुम्ही कधीही मला कॉल करू शकता. आणि पत्ता सांगा एकदा. पत्ता मुक्काम पोस्ट कुमटे, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. तर दादा खूप खूप धन्यवाद. तुम्ही मोलाच्या वेळेकडून एवढी संपूर्ण माहिती सांगितल्याबद्दल, पीक फार्मिंग बद्दल खूप खूप धन्यवाद. आणि तुमची इथून पुढची जी वाटचाल असणार आहे या व्यवसायामध्ये त्याबद्दल तुम्हाला खूप खुशी. थँक्यू सर.